न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। पिण्याच्या पाण्यात मिक्स होणारे डेअरीचं घाण पाणी बंद करण्यासाठी सिन्नर स्वराज्य पक्ष आणि हरसुले ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर हातोडा आंदोलन केलंय। स्वराज्य संघटनेचे तालुका अध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 3 सप्टेंबर रोजी हातोडा आंदोलन केलंय। तहसीलदार देशमुख तसेच नायब तहसीलदार मुंदडा यांनी हरसुले ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून घेत न्याय देण्याची हमी दिली आहे। यावेळी आंदोलकांनी हातात हातोडे घेऊन डेअरी मालकाचा निषेध केलाय। धरणामध्ये येणारं डेअरीचं घाण पाणी बंद झालंच पाहिजे। घाण पाणी सोडणाऱ्या डेअरी मालकांवर कारवाई झालीच पाहिजे। हरसुले येथील गावाला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळालंच पाहिजे। हरसुलेकरांचं आरोग्य वाचवलंच पाहिजे। हरसुलेकरांना न्याय मिळालाच पाहिजे अशी घोषणाबाजी करत परिसर आंदोलकांनी दणाणून सोडला। यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। 8 दिवसांमध्ये न्याय न मिळाल्यास डेअरीसमोर महिला पुरुष घेऊन आमरण उपोषण करण्याचा इशाराही स्वराज्याचे तालुका अध्यक्ष शरद शिंदे यांनी दिलाय। स्वराज्य पक्ष आणि हरसुल गावचे महिला आणि पुरुष यांच्या वतीने हातोडा आंदोलन करण्यात आलं आहे। हातोडा आंदोलन करण्यात आलं कारण आमची मागणी अशी आहे की हरसुल गावामध्ये एक छोटासा बंधारा आहे आणि त्या बंधाऱ्यामध्ये सरकारी खर्चाने जवळजवळ 1 ते 1.5 कोटी रुपये खर्च करून तिच्यामध्ये विहीर खोदून त्या विहिरीचं पाणी 3 किलोमीटर गावामध्ये नेऊन नळाद्वारे गावाला पाणी पुरवलं जातं। ते पिण्याचं पाणी आहे आणि त्या पिण्याच्या पाण्याच्या धरणामध्ये तिथं जे डेअरी आहे त्या डेअरीचं सांडपाणी सोडलं जात आहे। त्या डेअरीचं आणि इतर कंपन्यांचं सांडपाणी त्या बंधाऱ्यामध्ये सोडू नये, कारण त्यामुळे त्या हरसुले गावातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे। हरसुले गावचे लोक आजारी पडत आहेत, म्हणून त्या धरणामध्ये डेअरीचं आणि कंपनीचं सोडण्यात येणारं पाणी बंद करण्यात यावं अशी आमची मागणी आहे। ते तसं आम्ही निवेदन तहसीलदारांना दिलं आहे आणि जर 8 दिवसाच्या आत त्याच्यावर कारवाई झाली नाही आणि हरसुले गावच्या ग्रामस्थांना जर न्याय मिळाला नाही, मग मात्र महिला आणि पुरुषांना घेऊन दूध डेअरी समोर आमरण उपोषण करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी। कारण की संबंधित डेअरी ही सिन्नर तालुक्याचे लोकप्रिय आमदार धडाकेबाज आमदार माणिकराव कोकटे साहेब यांची आहे असं समजलं आहे आणि लोकप्रतिनिधी हा तर जनतेची काळजी करतो, म्हणून आदरणीय लोकप्रतिनिधी माणिकराव कोकटे साहेबांना आमची विनंती आहे की साहेब, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, 4 वेळेस तुम्ही याला जनतेने आमदार केलेला आहे, हरसुल गावाने तुम्हाला काय सपोर्ट केलेला आहे, तुम्ही ताबडतोब त्या डेअरीचं पाणी बंद करावं आणि हरसुल गावाला न्याय द्यावा। हरसुलच्या ग्रामस्थांच्या जीवनाशी तुम्ही खेळू नये अशी आमची विनंती आहे।